या कुन्देन्दुतुषारहारधवला या शुभ्रवस्त्रावृता या वीणावरदण्डमण्डितकरा या श्वेतपद्मासना. असे म्हणतात की काळजीपूर्वक आणि आत्मविश्वासाने प्रयत्न केले तर कोणतीही गोष्ट कठीण नसते. व्यवस्थित अभ्यास केला तर परीक्षेत यश नक्कीच मिळतं. बरेचदा विद्यार्थ्यांची तक्रार असते की मी सतत अभ्यास करतो पण परीक्षेत मला काहीच आठवत नाही. उलट काही विद्यार्थी फार थोडा वेळ अभ्यास करतात आणि उत्तम गुण मिळवतात. या दोन्ही प्रकारच्या विद्यार्थ्यांच्या यशापयशामागे असणारं एक कारण म्हणजे त्यांनी वापरलेली अभ्यासाची पद्धत. अभ्यास कसा करायचा आणि तो केल्यावर लक्षात कसा ठेवायचा याचे एक तंत्र आहे. अर्थात व्यक्तिपरत्वे एकच तंत्र सर्व विद्यार्थ्यांना लागू पडेल असे नाही. आपापल्या परीने आपण कोणत्या तंत्राचा वापर करावा याचा शोध विद्यार्थ्यांनी आणि त्यांच्या पालकांनी अवश्य घ्यावयास हवा. शाळा महाविद्यालयांमधून शिक्षण घेणे, अभ्यास करणे आणि परीक्षा देऊन चांगल्या गुणांनी उत्तीर्ण होणे या वेगवेगळ्या बाबी आहेत. प्रत्येक विद्यार्थी हा वेगवेगळ्या परिस्थितीत शिक्षण घेत असतो. प्रत्येकाची कौटुंबिक पार्श्वभूमी वेगळी असते. त्याला उपलब्ध होणारी साधन सामुग्री आणि आजूबाजूचे वातावरण भिन्न असते. झोपडीत विजेशिवाय अभ्यास करणारा एखादा विद्यार्थी, कष्ट करून शिकणारा एखादा विद्यार्थी आणि अभ्यासिकेत जाऊन अभ्यास करणारा किंवा अलिशान बंगल्यातील वातानुकूलित यंत्राची गार हवा खात अभ्यास करणारा विद्यार्थी यांची तुलना करता येणार नाही. कोणाला परीक्षेत प्रथम येण्याची अभिलाषा असते, कोणाला नोकरीच्या दृष्टीने गुण प्राप्त करायचे असतात, कोणाला चांगल्या महाविद्यालयात उच्च शिक्षणासाठी प्रवेशाचा मार्ग सुकर करायचा असतो, तर कोणाला परीक्षेत फक्त उत्तीर्ण व्हायचं असतं. पालकांच्या आपल्या पाल्याकडून ज्या अपेक्षा असतात त्या नेहमीच अधिक असतात. परंतु सर्वच पालकांना त्यांचा पाल्य गुणवत्ता यादीतच असावा असं वाटत असेल तर त्यांचाच अभ्यास कमी पडतोय असं आपल्याला म्हणावं लागेल. विद्यार्थ्यांच्या क्षमता, उपलब्ध सोयी सुविधा आणि आजूबाजूचे वातावरण यानुसार आपण आपल्या अपेक्षा ठेवाव्यात. त्यांचं ओझं मुलांवर कधीच लादू नये. अभ्यासावर लक्ष केंद्रित करणे. अभ्यास कसा करावा असा प्रश्न खूपदा पालकांना आणि विद्यार्थ्यांना सतावतो. ज्या विषयाचा अभ्यास करतो आहे त्यावरच विद्यार्थ्यांनी आपलं संपूर्ण लक्ष केंद्रित करावं. अभ्यासाच्या वेळी अन्य गोष्टींचा विचार मनात येता कामा नये. खूपदा असं होतं की अभ्यासाचं पुस्तक समोर असतं आणि वाचता वाचता मन कुठेतरी दुसऱ्याच विचारात भरकटत जातं. थोड्या वेळाने लक्षात येतं की मी जे वाचायला घेतलं त्यातलं पहिलं पानही पूर्ण झालं नाही आणि जे वाचलं होतं ते काहीच आठवत नाही. अशा वेळी लक्ष केंद्रित करण्याचं तंत्र अवगत करून घेणं आवश्यक असतं. त्यातलाच एक सोपा प्रयोग म्हणजे अभ्यास सुरू करण्यापूर्वी तुम्ही तुमच्या आवडीचे अनेक वस्तू किंवा अनेक गोष्टी असणारे एखादे चित्र बघा. त्यातील एखादी वस्तू किंवा एखादी बाब निवडा आणि तशा किती वस्तू त्या चित्रात आहेत हे शोधून काढा. तो आकडा कागदावर लिहा आणि पुन्हा एकदा तोच शोध घ्या. आकडा जुळला तर तुमचे लक्ष तुमच्या उद्देशावर केंद्रित होत आहे असे समजा. दुसरा प्रयोग म्हणजे तुम्हाला आवडणारे एखादे गाणे किंवा संगीत ऐका. त्यातील तुम्हाला आवडणाऱ्या वाद्याचा वापर किती वेळा होतो आहे ते तपासा. पुन्हा एकदा हा प्रयोग करा. तुमच्या लक्षात येईल की ते वाद्य अधिक प्रभावीपणे आता तुम्हाला ऐकू येत आहे. इतर वाद्यांचा आवाज तुम्हाला आता फारसा ऐकू येणार नाही. तुमचे लक्ष तुमच्या उद्देशावर केंद्रित होत जाईल. आणखी एक प्रयोग म्हणजे जुन्या किंवा रफ वहीतील एखादे लिहिलेले पान उघडा किंवा एखादे जुने वर्तमानपत्र काढा. त्याची एक झेरॉक्स काढून ठेवा. त्यातील एखादे अक्षर अथवा एखादा शब्द निवडा. आता त्या पानावरील किंवा त्या बातमीतील त्या अक्षराला किंवा शब्दाला गोल करा किंवा त्याखाली लाल रे शोधा. आता त्याची झेरॉक्स प्रत घ्या. परत हा प्रयोग करा आणि आता त्या अक्षराला किंवा शब्दाला चौकोन करा किंवा त्याखाली हिरवी रे शोधा. जर तुमच्या शोधाचा निकाल तोच येत असेल तर तुमचे लक्ष केंद्रित झाले होते असे समजा.
वरील प्रयोग करताना तुमचा निकाल बदलत असेल तर अजून लक्ष केंद्रित करून पुन्हा दुसऱ्या चित्रावर, गाण्यावर, संगीतावर किंवा बातमीवर प्रयोग करा. एकदा लक्ष केंद्रित झाले की निकाल बदलणार नाही, तेव्हा तुम्ही अभ्यासाकडे वळू शकता. हे प्रयोग फार तर 5 ते 15 मिनिटात आटोपतात. एकदा लक्ष केंद्रित करण्याचे तंत्र अवगत झाले की नेहमी हा प्रयोग करण्याची आवश्यकता राहत नाही. मूळ पाठ्यपुस्तकाचे सखोल वाचन, वाचनाची सवय आणि सारांश लेखन व वाचन. चांगल्या अभ्यासासाठी महत्वाची गोष्ट म्हणजे मूळ पुस्तकांचे सखोल वाचन करणे होय. बहुतेक पुस्तकांमध्ये सारांश दिला असतो आणि प्रश्नही दिलेले असतात. प्रश्न सुरुवातीलाच वाचावेत, त्यानंतर संपूर्ण पाठ वाचून काढावा. वाचताना आपला मेंदू वाचलेल्या प्रश्नांची उत्तरे शोधत असतो, त्यामुळे आपल्याला सखोल वाचन करता येते व प्रश्नांची उत्तरे आपोआप मिळतात किंवा ती शोधणे सोपे जाते. विद्यार्थ्यांनी गोष्टीच्या पुस्तकासारखे रस घेऊन पाठ्यपुस्तक वाचणे गरजेचे आहे. नंतर सारांश वाचावा, म्हणजे तो पाठ चांगला लक्षात राहतो. सारांश पुस्तकात नसेल तर विद्यार्थ्याने तो तयार करावा. त्यामुळे संबंधित पाठावर कोणताही प्रश्न आला तरी उत्तर लिहिणे सोपे जाते. परीक्षेच्या वेळी उजळणी करण्यासाठी सारांश वाचन महत्वाचे ठरते. सध्याच्या काळात वाचनाची सवय लावून घेणे फार आवश्यक आहे. आजकाल वाचनच कमी होत चालल्याने विद्यार्थ्यांना अभ्यास समजत नाही किंवा तो कसा करावा हेही कळत नाही. पाठ्यपुस्तके आणि अभ्यासाचे साहित्य हे नेहमी वाचावे व वाचनाची सवय लावून घ्यावी. सोबतच अन्य प्रकारचे वाचन जसे वर्तमानपत्रे, मासिके, कथा, कादंबऱ्या, कविता यांचेही वाचन करणे तितकेच गरजेचे आहे. उजळणी. वाचनाची सवय लागल्यानंतर रोज शिकवलेल्या अभ्यासक्रमाची रोजच्या रोज उजळणी करणे महत्वाचे आहे. एखाद्या दिवशी उजळणी राहिली तर दुसऱ्या दिवशी करावी. आपण पाहतो की परीक्षा सुरू होईपर्यंत बरेच विद्यार्थी उजळणी करतच नाहीत. त्यामुळे त्यांना सतत परीक्षेची भीती वाटते. खूप अभ्यास बाकी आहे असे वाटत राहते. म्हणून दररोज उजळणी करणे आवश्यक असते. शिक्षकांनी 1 तासिका घेतली असेल तर त्या तासिकेतील गोष्टींचे वाचन करण्यासाठी अर्धा तास आणि उजळणी करण्यासाठी 10-12 मिनिटेही पुरेशी असतात. हळूहळू सराव झाला की कमी वेळामध्ये जास्त अभ्यास करता येतो. परीक्षेच्या काही दिवस आधी उजळणीचे वेळापत्रक तयार करावे. पेपरच्या आदल्या दिवशी संबंधित विषयाची उजळणी करावी. नवीन अभ्यास आयत्या वेळी लक्षात राहण्याची शक्यता कमी असते. त्यामुळे परीक्षा काळ हा उजळणीचा कालावधी असतो हे विसरू नये. अभ्यासाची वेळ. मन लागेल किंवा इच्छा असेल तेव्हा तुम्ही अभ्यास करू शकता. पण जर तुमचे अभ्यासात लक्षच लागत नसेल किंवा अभ्यासाची इच्छाच होत नसेल तर सकाळची शांत वेळ ही अभ्यासासाठी योग्य असते. पहाटे सर्वत्र शांतता असते. रात्रभर झोप झाल्याने शरीर आणि मन दोन्हीही प्रसन्न असतात. सकाळी केलेला अभ्यास हा चांगला लक्षात राहतो. जो विषय आपल्याला अवघड वाटतो त्याचा अभ्यास सकाळी नक्की केला पाहिजे, म्हणजे अवघड वाटणारा भाग चांगला समजतो. मात्र रात्री उशिरापर्यंत जागरण करू नये आणि योग्य वेळी झोपावे, म्हणजे शरीर, मेंदू आणि मनावरही दुष्परिणाम होणार नाहीत. अभ्यासाकरिता बसण्याची जागा. अभ्यासाला कधीही एकाच जागी जास्त वेळ बसू नका. कधी कधी जागा बदला. तुम्ही जिथे अभ्यासाला बसता ती जागा स्वच्छ, नीटनेटकी, हवेशीर, उजेडाची आणि मन प्रसन्न राहील अशी असावी. अभ्यासाच्या ठिकाणी टीव्ही किंवा अन्य लक्ष विचलित करणारा अडथळा नसावा. कंटाळा आल्यास अभ्यासातील विश्रांती. कधी कधी खूप अभ्यास असतो. तो करताना ठराविक कालावधीनंतर कंटाळा येणे साहजिक आहे. अभ्यासात प्रत्येक तासाभराने साधारणतः 5 ते 10 मिनिटांचा थांबा हवा. त्याला आपण अभ्यासातील विश्रांती म्हणतो. या वेळात आपल्या आवडीची कोणतीही गोष्ट आपण करून पुन्हा ताजेतवाने होऊ शकतो. आपल्या आवडीचा छंद जोपासण्यासाठी काही वेळ देऊ शकतो किंवा
चित्र काढावे, गाणी म्हणावे, वाद्य वाजवावे, गप्पा कराव्यात, झोपाळ्यावर झोके घ्यावेत, एखादा नवीन पदार्थ बनवावा, टीव्हीवरील आवडता कार्यक्रम बघावा किंवा एखादा खेळ खेळावा. वाटल्यास 10 मिनिटांची डुलकी घ्यावी. ही काही मिनिटे आपल्यात नव्याने ऊर्जा निर्माण करतात आणि पुन्हा जोमाने अभ्यासाला लागण्याची प्रेरणा मिळते. अभ्यासाचे वेळापत्रक. कोणतीही गोष्ट जर आपण नियमितपणे केली तर काही दिवसांनी आपल्या शरीराला आणि मेंदूला त्या गोष्टीची सवय होते व ते त्या दृष्टीने तयार होते. सुरुवातीला अभ्यास करताना मन लागणार नाही, काहीसे जड जाईल, पण अभ्यासाला बसा. काही दिवसांतच तुम्हाला त्याची सवय होऊन जाईल आणि तुम्हाला आपोआप त्यात आवड निर्माण होईल. कागदावर एक वेळापत्रक तयार करा. त्यात शाळा महाविद्यालयाप्रमाणे वेगवेगळे विषय टाका. मधली सुटी पण ठेवा. छोटासा खेळ खेळा किंवा घरच्यांशी मित्रमैत्रिणीशी गप्पाही करा. पुन्हा वेळेनुसार अभ्यासाला बसा. वेळापत्रक तयार करतानाही तुम्हाला मजा येईल आणि पुढे आवश्यक वाटल्यास वेळापत्रकात बदलही करता येईल. दररोज काही तास फक्त अभ्यासासाठी. विद्यार्थ्यांना प्रश्न पडतो की नेमके किती तास अभ्यास करायचा. गृहपाठ, प्रयोगवही, चाचण्या पूर्ण करणे याकरिताही वेळ द्यावाच लागतो. अनेक हुशार विद्यार्थी शाळा महाविद्यालयातच हे काम पूर्ण करून टाकतात व घरच्या अभ्यासासाठी वेगळे नियोजन करतात. लेखनाच्या कामामुळे अभ्यासात फायदा होतो. दररोज किमान 3 ते 4 तास स्वतः तयार केलेल्या वेळापत्रकानुसार अभ्यासासाठी राखून ठेवावेत. यात वाचन अधिक गरजेचे आहे. वाचलेला अभ्यास आपल्या शब्दात लिहायची सवय करावी. यामुळे वाचलेले अधिक लक्षात राहते. नियमित वाचन व लेखन केल्याने परीक्षा काळामध्ये रात्रभर जागून अभ्यास करण्याची वेळ येत नाही. नकारात्मक दृष्टीकडून सकारात्मकतेकडे. खूपदा अभ्यास म्हटला की त्याकडे नकारात्मक दृष्टीने किंवा नावडती गोष्ट म्हणून बघितले जाते. अभ्यासाकडे नकारात्मक दृष्टीने बघू नका. त्यात रस निर्माण होईल अशा काही युक्त्यांची आखणी करा. अभ्यासातील मुद्द्यांना चित्रमय तक्त्यात रेखाटा. त्यावर गाणे तयार करा. तुमच्या आवाजात तो अभ्यास ध्वनिमुद्रित करून परत परत ऐका. अभ्यासाचा तो भाग तुम्हाला आवडायला लागेल आणि एकदा लक्षात राहायला लागला की त्यात आपोआप आणखी रस निर्माण होईल. अभ्यास लक्षात ठेवण्याची आणखी एक पद्धत. ज्या विषयाचा अभ्यास लक्षात ठेवायचा आहे त्याचे वारंवार वाचन करावे. मनातल्या मनात न वाचता काही वेळा मोठ्याने वाचावे, जेणेकरून डोळे, तोंड आणि कान या इंद्रियांच्या वापराने वाचन, उच्चारण आणि श्रवण झाल्यास त्याची तिहेरी उजळणी होईल. जर पुन्हा पुन्हा वाचून देखील लक्षात राहत नसेल तर वाचलेले न पाहता लिहून काढावे. पहिल्यांदा आठवत नसेल तर सुरुवातीला पाहून लिहावे. नंतर मनाने लिहून काढताना आपण अभ्यास केला त्यावेळी घडलेल्या घटना आठवाव्यात. जे वाचले ते पुस्तक डोळ्यांपुढे दिसू लागते. मोठ्याने बोललो होतो तेही आठवते. ते बोलणे ऐकले तेव्हाची प्रक्रिया आठवते आणि पाहून पाहून आपण ज्या पानावरचा मजकूर लिहिला तोही आठवतो. सर्वच बाबींचे पुनर्स्मरण होते. असे केल्याने परीक्षेत पेपर लिहिताना तुम्ही जो अभ्यास केला आहे तो आठवतो. म्हणून वाचन झाल्यावर शक्यतो पुस्तकात न बघता लिहिण्याचा प्रयत्न करावा. अशा पद्धतीने अभ्यास लक्षात ठेवायला निश्चित मदत होते. अभ्यासातील महत्वाचे मुद्दे. अभ्यास करत असताना वाटले की हा भाग परीक्षेत विचारला जाऊ शकतो तर त्या भागावर अधिक भर द्यावा. प्रत्येक विषयातील महत्वाचे मुद्दे काढून ठेवावेत. कोणता भाग महत्वाचा आहे हे आपल्या शिक्षकांना विचारून त्यावर अधिक भर द्यावा. जुने प्रश्नसंच बघावे. त्यात वारंवार कोणते प्रश्न विचारले आहेत ते बघावे. परीक्षेच्या आदल्या दिवशी ते वारंवार वाचावे. मुद्द्यांवरून विस्तार आठवतो की नाही ते तपासावे. उजळणी करताना प्रत्येक मुद्द्याची काही ना काही कल्पना किंवा मनातल्या मनात चित्र बनवावे, जेणेकरून परीक्षेत त्यावर प्रश्न आल्यास व्यवस्थित लिहिता येईल. घोकमपट्टी करण्याची आवश्यकता राहणार नाही. कठीण आणि सोपे असे वर्गीकरण. कोणत्याही विषयामध्ये कठीण आणि सोपे असे वर्गीकरण करावे. अभ्यास सुरू केल्यानंतर लक्षात येते की काही गोष्टी समजायला कठीण आहेत, काही बाबी अत्यंत सोप्या आहेत. त्यामुळे सोप्या गोष्टींपासून सुरुवात करावी. आत्मविश्वास वाढला की मग कठीण विषय अभ्यास करण्यासाठी घ्यावा. त्याला सोपे कसे करता येईल याचा प्रयत्न करावा.
कठीण विषयापासून सुरुवात केली तर अभ्यासाचा कंटाळा येऊ शकतो. कंटाळा आला की झोप येते आणि लक्ष भरकटते. त्यामुळे सोप्या विषयापासून सुरुवात करून अभ्यासात मजा आणण्यासाठी युक्त्या योजाव्यात. प्रश्नोत्तरांचा सराव. प्रत्येक विषयाच्या संभाव्य प्रश्नांची उत्तरे तयार करून ठेवावी. स्वतः उत्तरे काढून लिहून ठेवल्यास कायमस्वरूपी लक्षात ठेवण्यास मदत होते. यासाठी पाठ्यपुस्तक तसेच इतर उपलब्ध प्रश्नसंच यांचा वापर करावा. आपल्या घरातील एखाद्या सदस्याला प्रश्न विचारण्यास सांगून आपण उत्तरे दिल्यास तेव्हाच्या तेव्हा दुरुस्तही करता येतात व परीक्षा काळात त्या सर्व घटना आठवतात व उत्तरे लिहिण्यास हुरूप येतो. तोंडीप्रमाणेच प्रश्नोत्तरांचा लेखी सरावही करावा. सराव परीक्षा व चाचण्या. प्रत्येक सुटीच्या दिवशी किंवा 15 दिवसातून किंवा महिन्यातून एक दिवस झालेल्या अभ्यासावर स्वतःची परीक्षा घ्यावी. महत्वाचे प्रश्न काढून स्वतःच पेपर तयार करावा व नियोजित वेळेत त्याची उत्तरे लिहिण्याचा प्रयत्न करावा. सुरुवातीला प्रत्येक पाठानुसार परीक्षा द्याव्यात. त्यानंतर संपूर्ण अभ्यासक्रमावर आधारित सराव परीक्षा द्याव्यात. सर्व प्रश्नांची उत्तरे बरोबर आहेत किंवा नाही किंवा त्यात काही लिहायचे राहिले आहे याची तपासणी स्वतः शिक्षकांकडून किंवा आपल्या मित्रमैत्रिणींकडून अवश्य करून घ्यावी. यात तुम्हाला मजा वाटेल, परीक्षकही झाल्यासारखे वाटेल. वेळेत उत्तरे सोडवू शकतो का याचा देखील अंदाज येईल. शाळा महाविद्यालयात होणाऱ्या सराव परीक्षा व चाचण्या सुद्धा दिल्या पाहिजेत. आजकाल प्रश्नसंच तयार स्वरूपात सुद्धा मिळतात. त्यांचाही उपयोग घ्यावा. या परीक्षांचे मूल्यमापन झाल्यानंतर झालेल्या चुका लक्षात येतात आणि ह्या चुका दुरुस्त केल्यानंतर आत्मविश्वास अजून वाढतो. त्यामुळे जास्तीत जास्त सराव परीक्षा द्याव्यात. अभ्यास आणि शिक्षणावरील श्रद्धेची गरज. मनुष्य म्हणून जगताना कशावर आणि कोणावर तरी श्रद्धा असणे आवश्यक असते. श्रद्धेशिवाय जगण्याला दिशा मिळत नाही. विद्यार्थ्यांनी आपला अभ्यास आणि आपल्या शिक्षणावर श्रद्धा ठेवली पाहिजे. शिक्षणाशिवाय जीवन व्यर्थ असते. एकदा का अभ्यासाला आपण आपले श्रद्धास्थान मानले की आपोआप आपला ओढा त्या दिशेने जातो आणि अभ्यास सोपा वाटायला लागतो. शिक्षकांचे मार्गदर्शन. अभ्यासाच्या प्रवासात शिक्षकांचे मार्गदर्शन खूप महत्वाचे असते. प्रत्येक शिक्षक आपल्या विद्यार्थ्यांच्या यशासाठी प्रामाणिक प्रयत्न करीत असतो. त्यामुळे विद्यार्थ्यांनी कमीपणा वाटून न घेता अभ्यासाच्या बाबतीत शिक्षकांशी सतत संपर्कात राहून मार्गदर्शनाचा लाभ घेत राहावा. ज्ञान कधीच वाया जात नसते हे लक्षात ठेवावे. मोबाईल आणि इंटरनेटच्या युगात आज अभ्यासाच्या पद्धती बदलत आहेत. कोरोनामुळे ऑनलाईन शिक्षणाकडे जग वळले आहे. पारंपरिक शिक्षण कितीही उत्तम असले तरी काळाबरोबर विद्यार्थ्यांच्या हाती मोबाईल फोन आणि टॅब आलेले आहेत. इंटरनेटमुळे बुद्धीला ताण न देता सर्वच गोष्टी सर्च करण्याकडे कल वाढला आहे. बरेच विद्यार्थी युट्यूब किंवा ऑनलाईन व्हिडिओच्या माध्यमातून अभ्यास करीत आहेत. या प्रकारचे परिणाम चांगले होतील की वाईट हे आजच सांगता येणार नाही. पण परीक्षा कशा पद्धतीने होतात त्यावर अभ्यास कसा करावा हा मुद्दा अवलंबून आहे. जर हे व्हिडिओ किंवा इंटरनेटवरील माहिती वाचून विद्यार्थ्यांचा अभ्यास चांगला होत असेल तर त्या मार्गालाही नाकारता येणार नाही. परंतु जी माहिती इंटरनेटवर मिळते आहे ती पूर्णतः बरोबर आहे याची खात्री करणेही गरजेचे आहे. अनेकदा प्रसिद्धीसाठी अर्धवट ज्ञानावर आधारित युट्यूब व्हिडिओ बनविणाऱ्यांमुळे किंवा आले की फॉरवर्ड केले या कॉपी पेस्टच्या उतावीळपणामुळे चुकीचे ज्ञान मिळत जाते. त्यातील धोके विद्यार्थ्यांनी आणि पालकांनी लक्षात घ्यावेत. अशा विविध पद्धतींचा वापर करून अभ्यास केल्यास यश नक्कीच मिळेल. अर्थात प्रत्येकाची मानसिक ठेवण ही वेगवेगळी असते. आपण स्वतः प्रयोग करून बघावे आणि जो मार्ग किंवा जी पद्धत प्रभावी ठरेल ती अवलंबावी. पालकांनी आपल्या पाल्यांचे शिक्षण केवळ नोकरी आणि स्वतःच्या पायावर उभे राहण्यासाठीच आहे या गैरसमजातून बाहेर पडावे. या देशाला कमाई करणाऱ्या मानवी यंत्रांपेक्षा सुसंस्कारी आणि सुजाण नागरिकांची अधिक गरज आहे. आनंददायी आणि सफल जीवनाचा मार्ग हा आनंददायी शिक्षणातून पुढे जातो हे सर्वांनी लक्षात ठेवावे. धन्यवाद. नमस्कार.